हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, डीएमईआर फार्मासिस्ट रिलेटेड मित्रांनो महत्त्वाची अपडेट आलेली आहे। अपडेट म्हणण्यापेक्षा मित्रांनो डीएमईआर फार्मासिस्टची प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे। या लिस्ट मध्ये तुम्हाला समजणार आहे की डीएमईआर फार्मासिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही झालेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर डीएमईआर सारखीच अपकमिंग डीएचएससी खूप चांगली फार्मासिस्टची वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसणार आहे। या वॅकन्सीसाठी पण आरडी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येत आहे। या बॅच मध्ये तुम्हाला इनरोल करायचं असेल, बॅच जॉईन करायची असेल तर व्हॉट्सअप वरती मित्रांनो मेसेज करायचा आहे। हा व्हॉट्सअप नंबर मित्रांनो सेम डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करायचा आहे त्यांनी पण व्हॉट्सअप वरती नक्की मेसेज करा। आणि मित्रांनो, मेन अपडेट जी असणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट मित्रांनो आलेली आहे। आणि ही जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे मित्रांनो, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला तिची पीडीएफ भेटणार आहे। त्या पीडीएफ मध्ये तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता। आता ऑफिशियल साइट खूप लोड घेत आहे, तर ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल आहे। तुम्हाला ती मी पीडीएफ लगेचच दाखवणार आहे। इथे बघू शकता मित्रांनो, फार्मासिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट 19/1/2026 आताच थोड्या वेळापूर्वी ही पीडीएफ आलेली आहे ऑफिशियल साइट वरती। आणि मित्रांनो, ही सेम पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटेल। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर मित्रांनो, या लिस्ट मध्ये आता तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी ज्या असणार आहेत, पहिल्यांदा सिरियल नंबर इथे तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, आणि त्याच्यानंतर अप्लाइंग कॅटेगरी आणि मार्क ऑब्टेन। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघताना तुम्हाला वॅकन्सी नोटिफिकेशन बघावं लागेल। आणि त्या वॅकन्सी नोटिफिकेशन मध्ये ओपन साठी किती जागा आहेत आणि ते फिमेल सोडून त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर असं इथे कॅटेगरी वाईज तुम्ही वरच्या ह्या ओपनला वॅकन्सी देणार। याची जरी कॅटेगरी ओबीसी असेल, एनटीबी असेल, एनटीसी असेल, तर या सगळ्या ज्या पोझिशन असणार आहेत या ओपन साठी जाणार। आणि त्यानंतर ओपनच्या जागा फुल झाल्या त्याच्यानंतर बघायचंय की तुमची कॅटेगरी कोणती आहे। तर त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीची जर रँक येत असेल ओपन नंतर, तिथे कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी आहेत आणि कॅटेगरीमध्ये स्टुडंट फर्स्ट कितीचा आहे। जसं की मित्रांनो, इथे जर बघितलं तर आता हा विजेचा स्टुडंट बघा, हा मित्रांनो ओपन मध्ये जाणार। आता यानंतर या लिस्ट मध्ये बघा सेकंड विजेचा स्टुडंट कुठे असणार आहे। तर मित्रांनो, आता इथे बघू शकता 42 ला इथे सेकंड विजेचा आहे। तर विजेची वरची वॅकन्सी ओपनला जाणार आणि हा जो स्टुडंट आहे त्याला विजेची ही पोस्ट भेटणार आहे। तर त्यानुसार तुम्ही जर व्यवस्थित बघितलात वॅकन्सी नोटिफिकेशन बघा, तिथे कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी होतात ती बघा, आणि तुम्हाला 100% समजून जाईल की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि मित्रांनो, आरडी फार्माचे खूप सारे स्टुडंट सिलेक्ट झालेत। तर त्यासाठी मित्रांनो, आरडी फार्मावर तुम्ही ट्रस्ट ठेवलात, तुम्ही जॉईन केलात, तर त्यासाठी मित्रांनो सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पण आरडी फार्मा तुम्हाला सर्व हेल्प करणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आणि जे स्टुडंटचं 1-2 मार्काने राहिलेलं आहे त्यांनी मित्रांनो चिंता नका करू, टेन्शन नका घेऊ। मित्रांनो, डीएचएससी अपकमिंग फार्मासिस्टची वॅकन्सी लवकरच येणार आहे। त्यासाठी तयारी मित्रांनो तुम्ही आतापासूनच स्टार्ट करा। आणि याच्यामध्ये जे काही हेल्प लागणार आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाईल। तर त्यासाठी आरडी फार्माला नक्की सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा। थँक यू ऑल।